हॅलो एव्हरीवन, कसे आहात? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, संध्याकाळची वेळ आहे आणि इथे रडून रडून माझे डोळे सुजले आहेत. तर इथे ना मी पिक्चर बघत बसले होते आणि दुपारच्या टायमाला एवढा छान पिक्चर लावला होता. इमोशनली एकदम खूप भारी पिक्चर होता तो. तर बापाचा आणि लेकाचा पिक्चर होता. तर खूप मला ना असं काही रडायचे वगैरे पिक्चर बघितले ना मला खूप रडायला येतं माहिती आहे का, किती कंट्रोल केलं तरीसुद्धा. आणि आता इथे बघा संध्याकाळची वेळ झाली आहे, त्यामुळं ना मग मी माझ्या कामाला सुरुवात केली आहे. आणि सकाळी सकाळी ना मी रजाई वगैरे धुवून टाकली होती. तर एक वैभवदादाची रजाई आणि एक ही मोठीवाली रजाई ही धुवून टाकली होती. आणि ना पावसाळा कितीही चालू असला तरी थोडंफार का होईना कधी कधी असं अधूनमधून मी अंथरायचं पांघरायचं धुवत असते. कारण की ते थोडंसं असं कुमट कुमट वास येत असतो ना अंथरायचं पांघरायचं ते सतत घड्या करून ठेवलेलं, त्याच्यामुळं ना थोडंसं हे होतं. त्यामुळे धुतलं ना तर फ्रेश वाटतं. म्हणून ना मी कधी कधी असं थोडंसं जर पाऊस कमी झाला तर मग धुवत असते. आणि सकाळी काय झालं माहिती आहे, सकाळी ना पाऊस म्हणजे एकदम कमी होता, म्हणजे नव्हताच पाऊस. असं वाटत होतं की आज दिवसभर पाऊस येणार नाही. आणि त्यानंतर ना जेव्हा माझं हे सगळं दोन्ही पण रजाया वगैरे धुवून झाल्या, त्याच्यानंतर जेव्हा मी सुकायला बाहेर टाकलं आणि थोड्याच वेळामध्ये ना अचानकच आभाळ भरून आलं आणि पाऊस चालू झाला. एकदम म्हणजे हे झालं, माझी हालत खराब झाली की एखादी रजाई ठीक आहे कसं तरी चेअरवरती वगैरे कसं तरी करून सुकवता येईल, पण 2-2 रजाया टाकल्या होत्या. आणि जर त्यामुळे ना मग हे झालं की मला उगाच धुतलं बाबा, आज पाऊस येतो की काय दिवसभर असं वाटत होतं. पण त्यानंतर थोड्या वेळ पाऊस चालला आणि मग बंद झाला पाऊस. मग बंद झाल्यावरती मग पुन्हा मी बाल्कनीत नेऊन टाकली रजाई आणि मग सुकली होती. पण थोडंसं असं बॉर्डर थोडीशी ओली ओली वाटत होती, म्हणून मी वापस अजून चेक करून ते रजाई सुकायला टाकली. आणि हवेने उडून पडली होती रजाई खाली बाल्कनीमध्ये. जेव्हा मी चेक केलं तर वैभवदादाची रजाई जी आहे ना ती चांगली सुकली होती, कडक एकदम सुकली होती. पण ही मोठीवाली रजाई जी आहे ती सुकली नव्हती, त्यामुळं तिला वापस सुकायला टाकलं. आणि जेवढे कपडे सुकले होते तेवढे सगळे काढून पलंगावरती ठेवले. अनुता म्हणजे आता गेले होते बाल्कनीत सहज, तर म्हणलं कपडे जेवढे सुकलेत तेवढे पटापट काढून पलंगावरती ठेवून दिलेत मी. अनुताई नंतर त्याचे फोल्ड वगैरे करून ठेवल. आणि त्यानंतर मग इथे आली मी फ्रेश व्हायला. आणि रडून रडून ना डोकं झालं होतं जड. त्यामुळं ना मग आणि कसं आहे माझं आहे माहिती आहे का, माझं म्हणजे ना मला असं पिक्चर कोणी बघू देत नाही मला घरचे. हे अनुताई म्हणा किंवा साहेब म्हणा ना, असे रडणारे पिक्चर मला बघू देत नाहीत अजिबात. कारण मला थोडंसं जरी असं कोणाला रडताना बघितलं ना तर लगेच माझ्या डोळ्यात पाणी येतं, असं होतं. त्यामुळे ते आणि एकदाशी रडलं की मग पुन्हा झाले सर्दी वगैरे हे असं होत असतं. त्यामुळं ना मला कोणी बघू देत नाही तसे पिक्चर. पण ना एकदाशी दिसलं आणि मग त्यानंतर ना मला ती स्टोरी आवडली आणि मग पूर्ण पिक्चर मी बघितला. ते एक पिक्चर आहे बघा, म्हणजे साऊथचं आहे वाटतं. तर ते ना लहान मुलगा असतो आणि त्याला काहीतरी कॅन्सर झालेला असतो आणि त्याची इच्छा असते विमानात बसायची. तर त्याचा बाप पण गरीब असतो आणि ते किती प्रयत्न करतो, किती संघर्ष करतो म्हणजे मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी. आणि लास्टला मग ते विमानात बसतात कसं तरी हे करून. आणि मग विमानातच दोघं पण बापले का दोघं जण पण मरतात विमानातच. म्हणजे एवढं भयंकर ती स्टोरी दाखवली ना, खूप म्हणजे खूप असं एकदम मला एकदम असं जाजावल्यासारखं झालं होतं ती स्टोरी बघून. तर ना ते पिक्चर बघत बसले होते त्यामुळं थोडंसं उशीर झाला. आणि ना आज म्हणजे एवढं काही घाई गडबडीने मी स्वयंपाक बनवला नाही, कारण की एकतर पिक्चर एवढा छान होता की तो संपेपर्यंत मी काय टी व्हीच्या समोरची उठली नाही. आणि
त्यानंतर ना म्हणजे हे पण होतं की वैभवदासाठी ना म्हणजे खिचडी होती दुपारची. अनुताईने खूप भारी खिचडी बनवली होती. तर त्यातली थोडीशी खिचडी राहिली होती. तर म्हणलं की ते खिचडीच त्याला गरम करून द्यावी. तर मग तो ना शाळेतून वगैरे आला आणि त्याला ना मी खिचडी गरम करून दिली आणि त्यानंतर मी आली आहे किचनमध्ये. तर हे दुपारचे जे भांडे घासून ठेवले होते ना मी, ते भांडे मांडणीला लावून घेते आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची सुरुवात करते. आणि असं पण साहेब बोलले की काही जास्ती हे करू नको, हलकं-फुलका स्वयंपाक कर हे ते म्हणून सांगितले होते. कारण की ते आत्ता थोडंसं उशिरा जेवले होते. त्यामुळे ते बोलले की मला तर भूक नाही आहे, पण हलकं-फुलकं काहीतरी बनव. पण मी आता म्हणजे संध्याकाळच्या टायमाला चपात्या वगैरे बनवायचं आणि अख्खा मसूर बनवायचं हे ठरवलेलं होतं मी. कारण की अख्खा मसूर पण मी भिजायला घातलं होतं. त्यामुळं आता म्हणलं हलकं-फुलकं डाळ-भात किंवा खिचडी वगैरे बनवण्यापेक्षा आपलं जे आहे तेच ठरवलं होतं तेच बनवावं. म्हणजे भाजी, चपाती आणि थोडासा भात तेच बनवावं. पण थोडंसं कमी ह्याच्यात बनवायचं असं मी ठरवलं. म्हणून आता आली आहे किचनमध्ये. आणि आता ना पाणी म्हणजे 24 तास होतं ना, त्यामुळं एकदम हे होतं, छान वाटत होतं. आणि ना पाणी 24 तास असलं की आपलं किचन पण साफ राहतं, पाणी मुबलक असलं तर. त्यामुळं ना हे झालं. तेवढ्यातच ना मग आता वैभवदादांनी पण आवाज दिला. तो बोलला की "मम्मी मला पापड तळून दे." तर ना आईने गावाकडून पाठवले होते ना पापड, भरपूर पापड पाठवले होते. उडदाचे पापड बनवले होते आईने घरामध्येच आणि ते पाठवले होते. वैभवदादाला खूप आवडतात ते पापड उडदाचे आणि त्यामुळं ना तो म्हणजे सतत जेवायला बसला की त्याला 1-2 का होईना पापड तळून द्यावंच लागतं. तर आता इथे 2-3 पापड मी घेतलेले आहेत आणि पटकन त्याला तळून देते. आता फॉर्म भरायला चालू केले बोर्डाचे शाळेमध्ये. भीती वाटायला लागली. कशाची भीती आहे? तर आता इथे वैभवदादाला पापड तळून दिले आणि त्यानंतर आली आहे मी किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी. तर इथे थोडंसं अख्खा मसूर भिजायला घातलं होतं आणि त्यानंतर इथे हे आहे मटकी सकाळच्या डब्यासाठी. तर दुपारीच भिजायला घातली म्हणजे रात्री झोपताना ना कपड्यामध्ये गुंडाळून ते ठेवता येईल, म्हणजे मोड येईल ती मटकीला. आणि इथे बघा चणे, तर ते चणे मसाला असतो ना ते बनवायचं होतं. त्यासाठी चणे थोडेसे भिजायला घातले होते आणि हे तिन्ही पण वस्तू व्यवस्थित अशा भिजल्या होत्या. तर आता ना हे चणे आणि अख्खा मसूर हे कुकरमध्ये मी शिजवून घेते. कारण की हे शिजायला भरपूर वेळ लागतं ना, चणे वगैरे शिजायला भरपूर वेळ लागतं. त्यामुळे ना कुकरमध्येच दोन्ही पण डब्याला लावून घेते. तर चण्यामध्ये ना थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आणि अख्खा मसूरमध्ये टोमॅटो टाकला अर्धावाला आणि आता हे शिजवून घेते व्यवस्थित. तर आता इथे ना अख्खा मसूर आणि चणे शिजायला ठेवलेले आहेत. यांच्या 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत इथे मी ना चपातीसाठी पीठ पण मळून घेते. आणि आजकाल ना साहेब ते भाकरी वगैरे बनवायला पण काही हे करत नाहीत, चपात्याच बनव म्हणतात. त्यामुळं मग इथे साहेबांसाठी 2 आणि वैभवसाठी 1 असं म्हणजे मोजूनच चपात्या बनवत असते संध्याकाळच्या टायमाला, म्हणजे शिळ्या वगैरे राहू नये त्यासाठी. तर खाली बसून मी पीठ वगैरे मळून घेतलं आणि तोपर्यंत इथे 3 ते 4 शिट्ट्या झाल्या आणि हे चणे वगैरे व्यवस्थित शिजले होते. आणि आता पटापट ना यांना फोडणी देऊन घेते दोन्हीला पण, म्हणजे अख्खा मसूरला पण आणि चण्याला पण. तर अख्खा मसूरला फोडणी द्यायच्या अगोदर ना मी अशा प्रकारे त्याला ना गरगटून घेते. म्हणजे ना एकदम असं थिक अशी त्याची ग्रेव्ही होते. खूप भारी लागतं तसं गरगटून बनवल्यावरती. आणि ते अख्खं असं मसूर ठेवलं ना मग ते एवढं काही खास लागत नाही. मुलं अगोदर मी अख्खा मसूर असंच ठेवून बनवत होते ना, तेव्हा काही आवडून खात नव्हते एवढं. पण आता ते असं एकदम असं घरटून व्यवस्थित असं छान फोडणी दिली ना, कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक लसणाची पेस्ट वगैरे टाकून छान फोडणी दिली ना, मग मुलं पण आवडीने खातात. तर आता इथे चणा मसाला बनवून घेते अगोदर.
आणि त्यानंतर मग अख्खा मसूर बनवता येईल. गरगडवून ठेवलं येते, पण त्याला फोडणी नंतर देईन. अगोदर चना मसाला बनवून घेईन, कारण की साहेब कामावून आल्या आल्या ते फ्रेश वगैरे झाले की मग ते चना मसाला त्यांना थोडंसं देते आणि नंतर मग जेवण वगैरे थोडंसं उशिरा करतील ते. तर आता इथे ना चना मसाला फोडणी देण्यासाठी ना त्याला दुसरं काही मी जास्ती टाकत नाही. त्याच्यामध्ये फक्त कांदा आणि टोमॅटो एवढंच थोडंसं असं हलकं असं फ्राय करून घ्यायचं, म्हणजे क्रंची क्रंची असं त्याचं टेस्ट असली पाहिजे. एकदम मऊ पण फ्राय करायचं नाही, एकदम हलकं असं फ्राय करून घ्यायचं. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अख्खं म्हणजे हे काय अख्खं म्हणते घरातलं काळं तिखट टाकलं थोडंसं, जेवढं लागतं तेवढं चवीपुरतं. आणि थोडंसं मीठ टाकलं, कारण की मीठ ना चणे शिजवताना अगोदरच टाकलं होतं, त्यामुळं मीठ एकदम थोडंसं टाकलं. आणि त्यानंतर जे शिजलेले चणे आहेत ना ते याच्यामध्ये ॲड करून मिक्स करून घेणार आहे. आणि त्यानंतर ना जे याच्यामध्ये लिंबू एक पिळायचा आणि वरून थोडीशी हिरवी कोथिंबीर असं बारीक चिरलेली ती टाकायची. खूप छान टेस्ट येते. पण आता सध्या लिंबू नव्हता माझ्याकडे, त्यामुळं लिंबू वगैरे टाकला नाही. कोथिंबीर टाकली मी याच्यामध्ये. आता याला झाकून ठेवते, म्हणजे जेव्हा साहेब येतील तेव्हा ते त्यांना देता येईल नाश्त्याला. अन्नूताईला आणि साहेबांना दोघांना पण आवडतं चना मसाला. तर इथे बघा फोडणी देऊन झालेली आहे. याला पण आपलं अख्खा मसूरला पण ग्रेव्ही छान अशी बनवली होती, कांदा टोमॅटो वगैरे टाकून. त्याच्यामध्ये पण वरतून कोथिंबीर टाकली. शिजलेल्या भाजीच्या वरती कोथिंबीर टाकली ना तर त्याची टेस्ट एकदम छान येते. चिकन असो किंवा कुठलीही भाजी असो, असं वरतून कोथिंबीर टाकली ना शिजल्याच्या नंतर खूप छान टेस्ट येते त्याला. तर आता ऑलमोस्ट माझा स्वयंपाक झालेला आहे, फक्त चपात्या बनवायच्या बाकी आहेत. तोपर्यंत मग साहेब पण आले आणि साहेब बोलले की मला आंघोळीला पाणी दे म्हणून. तर त्यांना इथे पाणी गरम करून दिले. कधी कधी संध्याकाळच्या टायमाला पण आंघोळ करतात ते आणि सकाळच्या टायमाला पण करतात. तर म्हणजे ट्रेनचा प्रवास वगैरे असतो ना, त्यामुळं कधी कधी जास्ती थकवा वगैरे वाटायला लागला, अंग दुखायला लागलं की मग ते बोलतात की गरम पाणी करून दे. आणि मग त्यांना गरम पाणी करून दिलं मी, गेलेत ते आंघोळीला. तोपर्यंत आता इथे माझं जे राहिलेलं काम आहे म्हणजे चपात्या बनवायचं, तर ते काम मी करून घेते. आणि आजकाल ना हे चपात्या वगैरे बनवायचं काम हे अनुताई करत असते. म्हणजे मी पीठ वगैरे मळून देते तिला आणि बाकी चपात्या बनवायचं काम ती करत असते. आणि पण आज ना थोडासा उशीर झाला होता ना स्वयंपाकाला, त्यामुळं मग म्हणलं की स्वतःच करावं इथे पटापट पटापट करून घ्यावं. तर साहेब आंघोळीला गेले होते, तोपर्यंत मी इथे सगळ्या चपात्या उरकून घेतल्या. आणि पाणी आहे अजूनसुद्धा नळाला, पण ना भरोसा राहिला नाही, कधीही जाऊ शकतं. म्हणजे आता जवळजवळ 2-3 दिवस झालं कंटिन्यू 24 तास पाणी आहे चालू, पण म्हणजे बेभरोसा आहे, कधी पण जाऊ शकतं. म्हणून ना मी माझी कामं जी आहेत ती पटापट आवरून किचन वगैरे म्हणजे स्वच्छ करत असते नेहमीच. म्हणजे काय मुसरे भांडे वगैरे असंच ठेवत नाही. तर आता चपात्या सगळ्या बनवून झालेल्या आहेत आणि भांड्याचा ढीग लागला आहे वॉश बेसिनमध्ये. तर ते लवकरच मी करून, आता ते हे नाही का कुकर वगैरे सगळं वापरलं त्याच्यामुळं ना वॉश बेसिन पूर्ण भांड्याने भरलं होतं. तर आता चपात्या वगैरे झाल्याच्या नंतर मी हे काम करून घेते. म्हणजे मटकी भिजायला टाकली होती ना दुपारच्या टायमाला, तर ते भिजलेली मटकी ना मी हे कपड्यामध्ये बांधून ठेवते. म्हणजे रात्रभर असं कुठंतरी अडकावून ठेवलं ना तर मग त्याला सकाळपर्यंत छान असं मोड येतं आणि मग आपलं उसळ त्याची बनवता येते. आणि सकाळच्या डब्याची तयारी जी आहे ती थोडीफार का होईना रात्रीच करून ठेवत असते मी. म्हणजे काय बनवायचं काय नाही ते विचार करून ठेवत असते. त्यामुळंच ना म्हणजे तेवढ्या घाईघाईने डब्बा बनवणं थोडंसं सोपं जातं. म्हणजे आपण सकाळी उठल्या उठल्या जर विचार केला की बाबा काय बनवायचं भाजीला काय, त्याच्यानंतर जर विचार केला तर मग अर्धा वेळ तर आपला विचार करण्यातच जातो. आणि तेवढा वेळ तर काही माझ्याकडे नसतो पहाटे तेवढ्या 3:30ला उठून. त्यामुळं ना मग मी काय करत असते, रात्रीच जे काही सकाळी करायचं आहे त्याचा विचार मी अगोदरच करून ठेवत असते रात्रीच. आणि डब्यासाठी बनवायचं म्हटलं तर ना महत्त्वाचं एकच पार्ट असतो भाजी. बाकी भाकरी चपाती हे याचं काही एवढं हे वाटत नाही मला, पण ना काय ते भाजी बनवायचं, कुठली भाजी बनवायचं कुठली नाही ते विचार करायला खूप हे होतं. कारण की ना माझ्या घरामध्ये फॅमिली मेंबरला ना एकच भाजी सगळ्यांना आवडते असं कुठलीच भाजी नाही. असं
एक बोटावर मोजण्यासारख्याच काहीतरी भाज्या आहेत ज्या सगळेजण खातील. नाहीतर ना एकाला वेगळं आवडतं, दुसऱ्याला वेगळं आवडतं. आणि मग जी भाजी आता साहेबांना सुकट जास्ती आवडतं. त्यांना सुकट रोज जरी दिलं तरी कंटाळा येणार नाही. त्यांना सुकट आवडतं जास्ती. पण वैभवदादाला सुकटचा वास जरी आला तरी त्याला सहन होत नाही, असं आहे. मग त्यामुळं साहेबांना वेगळं बनवायचं, वैभवदादाला वेगळं बनवायचं. वैभवदादाला गवार पण नाही आवडत आणि अन्नूताईला पण तसंच आहे. त्यामुळं ना मग म्हणजे रोजच्या दिवसाला ना 2-2 भाज्या बनवाव्या लागतात मला. सकाळी डब्यासाठी साहेबांसाठी वेगळी भाजी, नंतर वैभवदादासाठी वेगळं काहीतरी असं बनवायचं. म्हणजे रोजचं टेन्शन असतं भाजीचं. पण ना ही मटकी म्हणजे हे उसळ बनवायचं म्हणलं ना तर मग हे मात्र सगळेजणं गपचीप खातात. म्हणजे कोणी काही बोलत नाही. असं नाही की एकदम आवडीने खातात असं नाही. पण म्हणजे कोणी हे करत नाही की मला नाही आवडत, मी नाही खाणार, हे असं नाही करत कोणी. सगळेजण खातात. त्यामुळं ना आता उद्या फक्त एकच भाजी बनवायची आहे म्हणून नो टेन्शन होतं माझं. जे स्वयंपाक वगैरे केलेले भांडे जे होते ते मी पटापट घासून घेतले. कारण की एकदाशी उभं राहिलं ना तर पटापट सगळी कामं झाली तर ते बरं वाटतं. आता चपात्या वगैरे बनवल्या, सगळा स्वयंपाक वगैरे बनवला आणि त्यानंतर लगेच मी भांडे घासून घेतले ना म्हणजे जेवण झालं आता रात्रीचं की मग एकदम कमी भांडे असतील. म्हणजे फक्त ताटं वगैरे जेवणाची तेवढीच असतील, जास्ती भांडे नसणार. म्हणून मी अगोदरच सगळं स्वच्छ करून घेतलं किचन. आणि त्यानंतर मग जेवण वगैरे केलं. पण मी पुढचा व्हिडिओ बनवला नव्हता. तर आता हा व्हिडिओ डायरेक्टली नेक्स्ट मॉर्निंगचा आहे. तर पहाटेच्या 3:45 झाले असतील आणि पहाटे लवकर उठून डबा पटापट बनवावा लागतो. त्यामुळं ना मग मी रात्रीच अर्धी तयारी करून ठेवत असते. तर मटकी जी मी बांधून ठेवली होती ना कपड्यामध्ये त्याला छान असा मोड आलेला आहे. आणि म्हणजे किचन वगैरे सगळं स्वच्छ केलं होतं मी. पण त्यानंतर एक हे झालं की पाणी गेलं. म्हणजे जेव्हा मी रात्री भांडे वगैरे घासून झालं ना तेव्हा थोड्या वेळाच्या नंतर बघितलं, चेक केलं तर पाणी गेलं होतं. पण नशीब मी रात्री जेवढी भांडी होती तेवढी घासली. थोडेफार इथं एक तवा वगैरे राहिला होता ते नंतर घासेल. आणि त्या अगोदर इथे स्वयंपाक करून घेते मी पटापट. तर पाणी ना स्टोअर करून ठेवलं होतं मी. पिण्याचं पाणी पण आणि वापरायसाठी पाणी पण स्टोअर करून ठेवलं होतं. त्यामुळं काही एवढं काही टेन्शन नव्हतं. तर आता पटापट इथे साहेबांना डब्बा बनवून देते. मटकीची उसळ आणि चपात्या बनवते. त्या अगोदर इथे मी अद्रकवाला चहा बनवायला ठेवते. कारण की साहेबांना आता उठवायचंच आहे थोड्या वेळाच्या नंतर. हे सगळं करेपर्यंत ना मला 4 तर वाजतात. म्हणजे पीठ मळून झालं तर कांदा टोमॅटो हे ते चिरून घेईपर्यंत ना म्हणजे 4 तर वाजतातच. आणि मग आता 4:15 पर्यंत मग साहेबांना उठवेन मी. तर आता इथे पटकन हे उसळला फोडणी देऊन घेते. आणि कधी-कधी ना मोबाईल स्टँडला लावायचा वेळ पण नसतो आणि कधी-कधी ते मोबाईल स्टँडला लावायला कंटाळा पण येतो. त्यामुळं ना मग माझं असं असतं हातानेच डायरेक्टली एका हाताने मोबाईल पकडायचा आणि एका हाताने हे स्वयंपाक वगैरे करायचा. म्हणजे रेकॉर्डिंग पण होते आणि स्वयंपाक पण होतो पटापट. आणि आज ना म्हणजे हेच चालू होतं माझं. मी ते आता ते मोबाईल स्टँडला वगैरे लावायचा म्हणलं तर ते कुठल्या अँगलला ठेवायचा, काय करायचं, म्हणजे व्यवस्थित कुठून दिसतंय हे ते सगळं विचार करण्यामध्ये ना भरपूर वेळ जातो ना. त्यामुळं मग मी आपल्या हातात धरूनच मोबाईल हे सगळं चालू होतं माझं. तर आता पटापट भाजीला फोडणी देऊन घेते आणि चपात्या वगैरे बनवून घेते. तर फ्रेंड्स अशा प्रकारचा हा छोटासा आजचा व्हिडिओ मी बनवला होता. याच्यानंतर मी म्हणजे बनवू का नको, बनवू का नको असं चालू होतं माझं. पण पाणी गेलं होतं त्यामुळे ना मूड खराब झाला होता म्हणून मी काही व्हिडिओ बनवला नाही याच्या पुढचा. आणि हा व्हिडिओ जो आहे तो आता इथपर्यंतच होता आणि आता हा व्हिडिओ इथेच थांबवण्याची वेळ झालेली आहे. तर फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.